गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर रोजप्रमाणे आज मी खूप जास्त लेट उठले आणि आता मी झाडून वगैरे काढते, पसारा आवडते, नीट घरी जाते. घरी जाऊन तयार वगैरे होऊन आले. त्यानंतर बसले थोडीफार ब्लाऊज वगैरे कट करत. काल एका क्लायंटचा कॉल आला होता मला. त्यांना त्याच्या छोट्या मुलीसाठी नवरात्रीसाठी एक स्पेशल ड्रेस तयार करून पाहिजे होता, पण त्यांनी डिझाईन वगैरे नव्हती टाकली, माझ्याच मनावर करायची होती. मग काय त्यासाठी आम्हाला कपडे आणण्यासाठी मार्केटला जायचं होतं. पण त्याआधी आम्हाला जायचं होतं रील शूट करायला. थोडेफार ब्लाऊज कट वगैरे केला. त्यानंतर मी तयार होत बसले रील शूट करायला जाण्यासाठी. तयार होण्याच्या नावावर आम्ही काय फक्त सनस्क्रीम लावतो, पावडर लावतो आणि लिप बाम लावतो. रोज रोज कोणी ते फाउंडेशन लावून घराच्या बाहेर निघावरे. मला बाहेर जायचं असेल तर मी तयार होत असते, नाही तर शॉपमध्ये तर मी तसंच असते. घरून जाताना पावडर वगैरे पण लावत नाही. शॉपमध्येच गेल्याच्यानंतर काय बाहेर जायचं असेल तरच पावडर वगैरे लावते. काय थोडंफार लिप बाम असा चोळा चेहऱ्यावर. आणि नंतर काय निघालो आम्ही तयार होऊन रील शूट करायला जाण्यासाठी. जाता थोडीफार ऑटोमध्ये मस्ती केली आम्ही दोघींनी मिळून. आणि नंतर भूक लागली होती म्हणून थोडा वडापाव खाल्ला तिथं पोहोचल्याच्यानंतर. आम्ही रील शूट केलं. रील शूट करून झाल्याच्यानंतर घरी गेलो. घरी गेल्याच्यानंतर म्हणजेच शॉपला गेल्याच्यानंतर एक तास चांगला आराम केला. नंतर निघालो आम्ही मार्केटला जाण्यासाठी. मार्केटला जाता आम्ही थोडंसं पेट्रोल टाकून घेतलं, कारण गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं. पेट्रोल टाकून झाल्याच्यानंतर आम्ही परत निघालो मार्केटला. नंतर आम्ही मार्केटमध्ये पोहोचल्याच्यानंतर तिथं खूप सारे कपडे बघितले. बापरे, काय आवडत नव्हतं. आणि जे आवडत होतं ते एवढं एक्सपेन्सिव्ह होते की बघायचं कामच नाही. त्यात थोडेफार कपडे सिलेक्ट केले. नवरात्रीचे कपडे यार खरंच खूप महाग असतात. मग काय थोडेफार सिलेक्ट होते. त्यातल्या त्यात आपली परभणी एवढी महागडी आहे का नाही की बस बघायचं कामच नाही. नंतर निघालो आम्ही कपडा वगैरे घेऊन घराकडे. पण घराकडे जायच्या आधी आम्हाला डान्स क्लासचं थोडंसं काम होतं. तिथे गेल्याच्यानंतर मी बसले नीलमताईला शोधत, कारण त्यांच्याकडेच माझं काम होतं. त्यांच्याकडून माझे कपडे घेतले. नंतर तिथे गरबा चालू होता. थोड्याशा उड्या मारल्या, दन येड्या वाकड्या. आज मार्केटला जाण्यासाठी निघायचा डान्स क्लास बुडवला होता. मग नंतर पोहोचलो आम्ही शॉपला. थोड्या वेळात माझी फ्रेंड आली होती वॅक्स करण्यासाठी. मग काय तिचं थोडंसं वॅक्स वगैरे करून घेतलं. वॅक्स करेपर्यंत माझी मम्मी डब्बा घेऊन आली होती. थोडंसं जेवण वगैरे केलं आणि रोजप्रमाणे मी थोडंसं बाहेर फिरले नंतर. सो असा होता माझा आजचा दिवस. उद्या बघूत आता काय कशी होती ते. बाय बाय.